नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहणार आहोत की इकडे आता श्रावणी ही शुभमच्या घरी जाऊन आलेली आहे. मात्र शुभूने आता काहीच श्रावणीला सांगितलेलं नाही. मात्र श्रावणी त्याला वचन देऊन आल्याप्रमाणे श्रावणी जेव्हा घरी येते तेव्हा आता पहिल्यांदा सिक्युरिटी गार्डजवळ जाते आणि बंगल्यावरती कोणी कोणी एंट्री केली होती हे चेक करायला जाते. मात्र श्रावणीला थोड्या वेळासाठी तर तिथे काहीच पुरावा सापडत नाही आणि ती सिक्युरिटी गार्डलाही विचारते. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड, अहो मॅडम, माझं पूर्णपणे व्यवस्थित लक्ष होतं, इकडे सानिका आली नव्हती असं देखील सांगतो. त्यानंतर आता तिथे एक पान फाडलेलं हे सानिकाच्या लक्षात येतं. ती आता सिक्युरिटी गार्डला विचारते की तुम्ही काय झोपत होता का? या पुस्तकाचं एक पान कोणी फाडले? इथल्या सगळ्याच एंट्री गायब आहेत आणि सिरियल नंबरही चुकलाय. सिक्युरिटी गार्ड घाबरतो आणि मॅडम, मी काहीच केलेलं नाही. ही वही तर इथे टेबलवरतीच ठेवलेली असते आणि माझ्या अंदाजे तर इकडे कोणीच आलेलं नाही. माझ्या चूकभुली खातर इकडे कोणी येऊन गेलं असेल तर ते मला काही माहीत नाही. पण मॅडम, मी तुम्हाला खरं सांगतोय, माझ्याकडून अशी चूक होणारच नाही. आता त्यानंतर श्रावणी ही घरामध्ये जाते. श्रावणी पहिल्यांदा तर मॅडीच्या खोलीमध्ये जाते आणि तिकडे सानिका आल्याचं काही सापडतंय का हे पाहण्यासाठीच श्रावणी तिकडे जाते. त्यानंतर श्रावणीला तिकडे डबा दिसतो आणि श्रावणीच्या मनामध्ये आता संशयाची पाल चुकचुकते की सानिका नक्कीच इकडे आली होती, पण माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय. तर दुसरीकडे शुभंकरच्या घरी आता स्वीटू हिने शुभंकरसाठी नोकरी आणलेली असते. सुपरवायझरची ती नोकरी आहे आणि त्यानंतर स्वीटू देखील पेढेही घेऊन आलेले आहे आणि लगेच शुभंकर जवळ जाते आणि शुभंकरला पेढे भरवू लागते. व शुभू, मी तुझ्यासाठी एक नवीन नोकरी आणली आहे. माझ्या बाबांनी तुला सुपरवायझर म्हणून एक नोकरी आणली आहे आणि हे बघ, तिकडे तुला हवा तसा पगारही असणार आहे आणि 50,000 त्यांनी पगार सांगितला आहे. हे ऐकून आता सानिकाच्या मोठ्या बहिणीचा नवरा आता लगेच, शुभम तू ही नोकरी कर असं आता शुभूला सांगत असतो. मात्र शुभम, दाजी तुम्हालाच गरज आहे, तुम्ही जाऊ शकता त्या नोकरीवर असं सांगतो. त्यानंतर शुभम आता त्याच्या बाबांना रिक्षाची चावी मागत असतो आणि आजपासून मी रिक्षा चालवणार आहे आणि आपल्या घराची जबाबदारी उचलणार आहे असं देखील बोलतो. मात्र शुभंकरचे वडील हे आता शुभंकरला बोलतात की शुभू, तू हे काम करू नको, तुला जमणार नाही आणि मला वाटतं हे अपमानाचं काम आहे आणि तू अजिबात करू नको. त्यावरती शुभू हा त्याच्या वडिलांना समजवतो आणि त्यानंतर सांगतो की मी ठरवले, मी आजपासून रिक्षा चालवणार आहे. त्यानंतर स्वीटू ही बोलते की दुसऱ्याच्या बाबांनी दिलेली नोकरी तुला चालते आणि माझ्या बाबांनी तुझ्यासाठी एवढे प्रयत्न केले पण तुला त्याचं काहीच पडलेलं नाही शुभू. त्यानंतर शुभंकर लगेच स्वीटूला बोलतो की स्वीटू, हे अगं तू काय बोलतेस आणि मला अजिबात आवडणार नाही माझ्या मालकाबद्दल कोणी बोललेलं किंवा माझ्या साहेबांबद्दल बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. साहेब माझे घर आहेत आणि माझ्या घराबद्दल बोललेलं मी अजिबात ऐकून घेणार नाही. स्वीटू आता रुसते. त्यानंतर शुभंकर हा तिकडून रागानेच निघून जातो आणि सानिकाची मोठी बहीण ही आता त्या स्वीटूला समजवते आणि हा शुभू असाच आहे, त्याच्या आयुष्यातून ती श्रावणी निघून गेली पाहिजे, मगच शुभू आपल्यासारखा बोलेल असं देखील आता तिला समजवते. त्यानंतर दुसरीकडे घरामध्ये सर्वजण नाश्ता करत असतात. त्याचवेळी विश्वंभर येतो आणि विश्वंभर हा नाश्ता करायला बसतो. त्यावेळी आता विश्वंभरचा छोटा भाऊ हा त्याला विचारतो की दादा, आजच्या मीटिंगचं काय करायचं, मी त्या सर्व ठरवून आले. तेवढ्यातच विश्वंभर हा बोलतो की शुभूला तुम्ही सांगा आणि इथेच थांबतो. त्यानंतर लगेच नंदाक्काही बोलते की बघ विश्वंभर, हे बघ, अरे तुला सांगितलं होतं ना, विश्वासघात केलेले लोक आपल्या आयुष्यातून लवकर निघून जात नाहीत किंवा त्यांना आपण लवकर विसरू शकत नाही. त्यामुळे मला वाटतंय की आता शुभंकरची जागा ही तू माझ्या मॅडीला द्यावी. आणि काय कमी आहे माझ्या मॅडीकडे? माझा मदन चांगला परदेशात जाऊन शिकून आलाय आणि त्यालाही तुझ्यासोबत काम करायची खूप इच्छा आहे, तुलाही मदत करायची आहे. आणि जर मदन तुझ्यासोबत असला तर काहीच काळजी नाही, तू सिक्युअर असशील आणि तू सुरक्षित असशील. माझ्या मदनसोबत तुझं अगदी सगळं काम व्यवस्थित होईल. आता इकडे विश्वंभर विचार करतो की शुभंकरची जागा ही मी मदनला देणार असं बोलणंच आता तो हे सर्व मान्य करत नाही व तिकडून आता रागानेच निघून जातो. तर सानिका ही शुभंकरच्या खोलीमध्ये गेलेली आहे आणि शुभंकरच्या खोलीमध्ये तिला काहीतरी पुरावा सापडेल असं आता तिला वाटतं. पण इकडे सानिकाने CCTV फुटेजही चेक केलेला आहे आणि जो माणूस मदनला मदत करत होता तो आता चोरून सानिकाचं सर्व बोलणं ऐकत आहे. सानिकाने आता सिक्युरिटी गार्डला विचारलेलं आहे की इकडचं CCTV फुटेज कसं गायब झालंय. आता एवढा गॅप ठेवून CCTV फुटेज कसं असेल, मधलं कोणी डिलीट केलंय का? त्यावरती सिक्युरिटी गार्ड हा स्पष्टपणे नाही सांगत असतो. मात्र सानिका एकदम खडसावून त्याला विचारते. त्यानंतर तो बोलतो की साहेबांच्या बाबतीत अशी गद्दारी मी
कधीच करू शकत नाही आणि मला माफ करा, पण मला याबाबत काहीच माहिती नाही आहे. आता सानिका विचार करते की हे नक्कीच कोणीतरी घरातल्या व्यक्तीने केले आणि त्याला मी शोधून काढणारच. आता हे ऐकून तिकडून तो निघून गेलेला आहे आणि सानिका एक युक्ती लढवते. त्यानंतर सानिका ही मदनच्या खोलीमध्ये आलेली आहे आणि मदनच्या खोलीमध्ये सानिकाच्या हातामधील तो डबा श्रावणीला दिसलेला आहे आणि श्रावणी लगेच आता घरातील नोकरांकडे जाते आणि ती आता त्यातील महिलांना विचारू लागते की हा कोणाचा डबा आहे आणि कुठे होता. त्यावरती सर्वजण सांगतात की मॅडीच्या खोलीमध्ये तो डबा होता आणि त्यामध्ये अन्न होतं. ते अन्न खराब झालं होतं म्हणून आम्ही टाकून दिलं आणि त्यानंतर तो धुवून तिकडेच ठेवला आहे. श्रावणीच्या आता पूर्णपणे खात्री पडते की नक्कीच इकडे सानिका आली होती आणि माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय आणि या मदनने काहीतरी मोठी चूक केली आहे. आणि सानिका आता या मुळाशी खोल जाण्याचं ठरवते. त्याप्रमाणे ती तिच्या काकीला जाऊन भेटते आणि काकी बरोबर आता ती मिळून एक प्लॅन करते. त्यानंतर आता दुसरीकडे विश्वंभर निघून गेल्यामुळे त्याचा भाऊ मनामध्ये विचार करत असतो की दादाने आत्ता काहीच प्रत्युत्तर दिलेलं नाही, म्हणजे नक्कीच दादाची अवस्था अजून पण वाईट आहे. आणि नंदाक्का मनामध्ये विचार करते की विश्वंभर, तू आत्ता न बोलताच निघून गेलायस, पण मला माहिती आहे माझ्या गोष्टी कशा साध्य करून घ्यायच्यात आणि मला हवं आहे तेच साध्य होणार आहे. तू अजिबात काहीच काळजी करू नको. त्या शुभंकरची जागा कशी माझ्या मदनला भेटत नाही हे तर मी पाहतेच की. त्यानंतर आता सानिका सर्व घरातील नोकरांना इकडे एकत्रित जमा करते आणि त्यांना आता विचारू लागते की मला ना तुमच्याकडून एक सत्य जाणून घ्यायचं आहे. मी आता जे काही बोलणार आहे ते आता सर्वांनी शांत ऐकायचं आणि नक्कीच मला माहिती आहे तुमच्यापैकी एकच कोणतरी आहे. मी आत्ता सर्व पुरावे गोळा केलेत. त्यातून मला असं समजलंय की तो व्यक्ती माझ्यासमोरच उभा आहे. मला त्याचं नावही माहीत आहे. फक्त त्याचा गुन्हा त्याने स्वतःहून कबूल करावा अशीच माझी फक्त इच्छा आहे, असं आता श्रावणी त्यांच्यासमोर बोलते. त्यानंतर आता त्यातला एक जण पूर्णपणे घाबरलेला आहे, कारण श्रावणीला नाव माहीत आहे. हे फक्त श्रावणीने तिच्या मनाचंच सांगितलेलं आहे. त्यानंतर आता श्रावणी ही मी तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ देते आणि त्यामध्ये स्वतःचा गुन्हा मला कबूल करायचा असं आता श्रावणी सांगते. त्यानंतर श्रावणीची काकी ही तिला मदत करत असते आणि ती आता बोलते की श्रावणी, तू एक काम कर, हे लोक असे सांगायचे नाहीत, तू आत्ता जा आणि दादांना सर्व काही झालं आहे ते सांग. मग तुला तर माहितीच आहे दादांचं रूल काय आहे ते. त्यानंतर श्रावणी आता त्यांच्यासमोर नाटक करत असते की नको, बाबांना जर का हे कळालं ना, बाबा सर्वांना कामावरून काढून टाकतील आणि हे असं काय व्हायला नको, कारण त्यांची मुलं बाळं रस्त्यावर येतील, असं आता श्रावणी मोठ्यानं भीती घालते. त्यानंतर त्यातला एक जण पूर्णपणे घाबरलेला आहे. श्रावणी आता 1 मिनिटाचा वेळ देते. त्यामध्ये जर स्वतःचा गुन्हा कबूल केला तर श्रावणी माफ करेन असं देखील श्रावणी सांगते. आता श्रावणी बोलते की आत्ता तुमचा टाईम स्टार्ट होते आणि जर का 1 मिनिटामध्ये मला जर सांगितलं नाही ना, तर मग तुम्हाला माहितीच आहे मी हे सर्व जाऊन बाबांना सांगेन आणि त्या लोकांचं नावही सांगेन. आणि आता श्रावणीने आता त्यांना पूर्णपणे घाबरवलेलं आहे आणि श्रावणी ही बोलते की 1 मिनिटात जर तुम्ही नाव सांगितलं तर तुम्ही सेफ आहात आणि मी तुम्हाला वाचवेन, या सर्वातून तुम्हाला बाहेर काढेन, असं आता श्रावणी बोलते. त्यानंतर आता श्रावणी, तुमचा टाईम संपत आला आहे, 1, 2 असं बोलत असतानाच बरोबर तो आता त्याचा गुन्हा कबूल करतो आणि मदन साहेबांनी मला हे सर्व करायला सांगितलं, त्यांच्या सांगण्यावरूनच मी ते पान फाडले आणि त्यांच्या सांगण्यावरूनच रेकॉर्ड डिलीट केले, हे देखील आता तो स्पष्टपणे सांगतो. काकीच्या आणि श्रावणीच्या पायाखालची जमीनच सरकते. सानिका इकडे आली होती आणि मदनने तिच्यावरती अत्याचार केला आहे हे आता स्पष्टपणे श्रावणीच्या पुढं उघड होतं. मात्र आता त्या नोकराला तिथेपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रावणीला खूप आता अजून पुरावे लागणार आहेत, कारण श्रावणीचे बाबा तिच्यावरती असाच विश्वास ठेवणार नाहीत. सत्य काय आहे ते तर श्रावणीने शोधून काढले. श्रावणी आता तिने दिलेलं चॅलेंजही पूर्ण करेल का, आता ती शुभंकरला मानाने घरामध्ये घेऊन येईल का, हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा.